नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहते आवाज इंडिया मराठी. तर एक महत्त्वाची बातमी. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या संदर्भात एका मोठ्या जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय, ज्यात धारावीच्या झोपडपट्टी वासियांच्या अनेक मागण्यांचा समावेश आहे. या मोर्चात राज्य सरकार आणि अदानी समूह यांच्या विरोधात निषेध करण्यासाठी हजारो लोक माटुंगा येथील अदानी कंपनीच्या कार्यालयाकडे जाऊन आवाज उठवतात. या मोर्चात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड सहभागी झाल्यात. धारावीतील रहिवाशांना 500 चौरस फूट आकाराची घरं दिली जावीत अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. मात्र अदानी समूह आणि राज्य सरकार कोणतीही लेखी आश्वासन देत नसल्यामुळे रहिवाशांमध्ये असंतोष वाढलाय. या प्रकल्पात पारदर्शकतेचा अभाव असून किती जमीन घेतलीये, किती घरे उभारली जात आहेत याबाबत सरकारने आणि अदानी कंपनीने स्पष्टता दिली पाहिजे अशी अपेक्षा आहे. या मोर्चात राजकीय नेत्यांसह धारावीतील लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. अरे बाबा आतमध्ये जागा आतमध्ये चले बाबा आतमध्ये चला ना आतमध्ये आतमध्ये या तुम्ही मुंबई आमच्या हक्काची, मुंबई आमच्या हक्काची. जो मोर्चा आहे हा मोर्चा धारावीकरांची जी मागणी आहे, त्यांच्या हक्काची मागणी आहे, ती मागणी पूर्ण होत नाही आहे. या अगोदर विविध मोर्चे शिवसेना प्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2024-2025 मध्ये विराट मोर्चा काढण्यात आला. लाखो लोक मुंबईकर आणि धारावीकर सगळे उपस्थित होते. या सगळ्यांनी मागणी एकच होती, विकास हवा आहे. धारावीकरांना चांगलं घर हवं आहे, चांगली हॉस्पिटल्स पाहिजेत, चांगल्या शाळा पाहिजेत, चांगले रस्ते पाहिजेत, फुटपाथ पाहिजे, सुविधा पाहिजे, मुलांसाठी ग्राउंड पाहिजे. या त्यांच्या हक्काच्या मागण्या पूर्ण करू म्हणून सरकारने घेतलेली पावलं ही खरोखर कशा तऱ्हेनं सरकार एकीकडे बोलतंय, कशा तऱ्हेनं एकीकडे त्यांच्या ज्या काही योजना देते. आज महाराष्ट्र टाइम्समध्ये पेपरमध्ये त्यांनी बातमी दिली की तळमजल्यावर असलेल्या माणसांच्या वरती पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांना सुद्धा आम्ही घर देऊ, पात्र ठरवतोय. तळमजल्यावरच्या लोकांनी त्याचं प्रमाणपत्र त्यांना द्यायचं आहे. आता त्यांना द्यायचं आहे तर कुठे देणार, तर म्हणे पात्र असले तरी बाहेर टाकणार. आज तुम्ही बाहेर टाकणार याच गोष्टी करतायत का? धारावीसारखा प्रचंड मोठा हा परिसर आहे, याच्यामध्ये धारावीकरांना व्यवस्थित तुम्ही ज्याप्रमाणे रिडेव्हलपमेंट विकास करताय त्या याच्यामध्ये संपूर्ण धारावीकर ज्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह याच ठिकाणी गेली कित्येक वर्ष पिढ्यानपिढ्या चालवलं आहे, त्यांनी जी काय प्रगती केली आहे, जे काय आज त्यांना सुविधा नसतानाही ते इथपर्यंत पोचले, तर त्यांचा विकास हवाच आहे. त्यांचा विकास सरकारने जातीनं लक्ष घालून करावा. परंतु इथे विकासाच्या नावाखाली तुम्ही मोठमोठे इमारती उभारणार, संकुलं उभारणार आणि त्यांना बाहेर टाकणार. ते व्हायला देणार नाही. त्याच्यासाठी सर्व पक्षीय लोक उतरले. आम्हाला सांगायचं SIRची जी चाल केली ती बऱ्याच प्रमाणामध्ये SIRची चाल जी मतदारांच्या आणि नागरिकांच्या विरोधातली होती. नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येऊ नये म्हणून केलेल्या गोष्टी होत्या त्या समोर येतात. महिला आरक्षणाचा मुद्दा काढला गेला, विशेष अधिवेशन बोलवलं गेलं, त्याचा फायदा झाला तिथे. महिला आरक्षण तिथे स्पेशल अधिवेशन बोलवलं.
महिला आरक्षणामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं डिलिमिटेशनचा खेळ केला गेलेला आहे हे सर्व भारताच्या जनतेला माहीत आहे. दुर्दैव हे आहे की या सगळ्या एजन्सी, प्रशासन, पोलीस, सगळ्या यंत्रणा, सगळ्या महत्त्वाच्या इन्स्टिट्यूशन या काबीज केलेल्या आहेत. त्यामुळे डेमोक्रेसीचा, लोकशाहीचा गळा घोटला जातो. शिवसेना आधीपासून धारावीकरांच्या बाजूने राहिलेली आहे. धारावी संपूर्णपणे अदानीला देण्याचं पूर्णपणे सरकारने भारतीय जनता पार्टीच्या ठरविलेलं आहे. सर्वसामान्य माणसावर अन्याय होतोय, सर्वसामान्य माणसाला बेघर केलं जातं आहे. मला वाटतं शिवसेना हे होऊ देणार नाही आणि म्हणून ही ताकद शिवसेनेची मला असं वाटतं जनतेच्या बाजूने उभी आहे, धारावीकरांच्या बाजूने उभी आहे. हमको यहाँ हमारे लोगों को घर नहीं दिया जा रहा है. एक सेक्टर, यहाँ 5 सेक्टर बनाए हुए हैं, 6 सेक्टर, उसमें से एक सेक्टर में धारावी के लोगों को लिया और 5 सेक्टर अदानी के लिए दिया गया है. जो बनाया गया है प्लान, मास्टर प्लान, किसी को भी बताया नहीं गया है. और जो 80% शेयर है इस प्लान में वो किसका है? इसका NMDPL का, नव मेगा भारत डेवलपर्स का, यानी अदानी का. तो अदानी को 80% शेयर और गवर्नमेंट को सिर्फ 20% शेयर दिया है. तो क्या है ये? हमारे लोगों को यहाँ से घर से निकाला जा रहा है. हाई कोर्ट ने आदेश दिया है 2011 तक का हर एक स्ट्रक्चर यहाँ पात्र है, फिर भी पात्र अपात्र का नाटक करके, अनिर्णित का नाटक करते 97%, 90 के ऊपर के लोगों % लोगों को यहाँ घर नहीं दिया जा रहा है, उनको अपात्र किया जा रहा है, अनिर्णित रखा जा रहा है. तो जहाँ उनके घर है, जहाँ उनके उद्योग है, वहाँ ही उनको देना, ये हमारी मांग है. और इस मांग के लिए सब धारावी के लोग यहाँ आए. हम सब घर हमारे हक है, हम मर जाएंगे, घर नहीं देंगे. हम सब ये लड़ाई धारावी कर की है. धारावी के लोगों को, हम सबको यहाँ घर मिलना चाहिए, हमें दुकान यहाँ मिलना चाहिए, हमें गोदाम यहाँ मिलना चाहिए. हमें यहाँ पे डेवलपमेंट के नाम के जो बाहर फेंकने का बड़ा षड्यंत्र चल रहा है, इसके खिलाफ ये हमारी लड़ाई है. और लगातार ये लड़ाई पिछले सालों से हम लड़ते आ रहे हैं. जिस तरह हमारे लोगों को अनिर्णित किया जा रहा है, जिस तरह तय किया जा रहा है कि 50 फुट के नीचे के घरों को घर नहीं मिलेगा, ये कौन सा सरकार है, कौन सा संविधान है? जिसके पास डॉक्यूमेंट है उसको घर मिलना चाहिए. लेकिन दुर्भाग्यवश हम देख रहे हैं कि जिस तरह से ये सरकार चल रही है, ये लगातार गलत है. और मैं ये बताना चाहती हूँ इस माध्यम से कि हम लड़ाई पहले भी लड़ते आ रहे हैं, आने वाले दिनों में भी लड़ने का काम हम लोग करेंगे. आम्हाला धारावीचा विकास हवा आहे. आम्ही अदानीच्या विरोधात नाही, मग पण आम्हाला धारावी डेव्हलप करायची आहे, पण आम्हाला आमच्या हक्क भेटला पाहिजे. जसं की दुकानाच्या बदल्यात दुकान, घराच्या बदल्यात थोडंसं मोठं घर, असं आम्हाला भेटलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही हा जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे. धारावीमध्ये आम्ही शाळेत जात्या वेळेला आम्ही डोक्यावरती माती आणून भरणी केलेले, तिथे घरं बांधलेले. आणि आता हा अदानी कोण, कधीचा हा, आणि आम्हाला अपात्र करणार, याच्या अवकात काय? धारावी आमच्या हक्काची आहे. आम्ही स्वतः भरणी टाकून, माती आणून टाकून घरं बांधलेली आहेत, आणि आता हा आम्हाला अपात्र करणार का? आम्ही अपात्र होऊन देणार नाही. सगळ्यांना जागा द्या. आम्ही त्यांना सांगतो, या धारावीकरांची मिटिंग करा. का करत नाही तो? का भेटत नाही? याला अदानीचं हे जे सरकार केलेलं आहे ना, या सरकारचा त्याला हात आहे. अरे पण या सरकारला कळलं पाहिजे, इथे गरीब लोक, इथे स्वयंरोजगार करणारे लोक इथे राहतात. कुठे जाणार ते स्वयंरोजगारासाठी? तू आम्हाला इथून हाकलून BKC 2 करायचंय तुला? इथे गुजराती मारवाड्यांना आणायचं का धारावी ते? आणि धारावीकरांना तू कचरपट्टीमध्ये टाकशील का रे? पण ही एक झलक आहे मोदी, ही एक झलक आहे. अरे नंतर तुला आम्ही दाखवू धारावीकर काय आहे. तू अपात्र करणार आम्हाला, आम्ही अपात्र होणार नाही. आणि आम्ही यांच्या पोलिसांचा दबाव आणशील, आम्हाला पोलिसांचं प्रोटेक्शन घेऊन तू आम्हाला घरातून उचकून. अरे मी तर चॅलेंज करते, मी स्वतः पेट्रोल अंगावर टाकेल आणि जे तोडायला येतील त्यांच्यावर सुद्धा मी टाकणार, पेट्रोल टाकणार त्यांच्यावरती. कारण आमचा बचपना इथं गेलेला आहे, आम्ही म्हातारे झालो इथे आता, आणि तू आम्हाला अपात्र करणार, तू आम्हाला इथून हाकलून देणार. आमची रोजीरोटी इथे आहे. माझ्या महिला घर कामाला जातात, बांद्राला जातात, स्वयंरोजगार करतात. इथे इटलीवाले आहेत, चप्पलवाले आहेत, यांच्या इथे धंदा स्वयंरोजगार आहे. तो काढून तू BKC 2 करणार आहेस का? गुजराती मारवाड्याने इथे आणून टाकणार आहे. पण हे आम्ही कधी होऊन देणार आहे. महाराष्ट्र आमचा आहे आणि महाराष्ट्रातील लोक आमचे आहेत. आम्ही त्यांच्यासाठी लढणार.
देणार. धारावी आमच्या हक्काची आहे, ह्या अदानीच्या बापाची नाही आहे, अदानीने बांधली नाही आहे. त्याला इथे येऊन देणार नाही. त्याला सांगितलंय धारावीकरामध्ये ये, एकदा बोल. कुठे देणार? आम्ही यांच्या विरोध नाहीये, आम्ही विरोधात नाहीये. आम्हाला फक्त सांगा कुठे देणार तुम्ही, धारावीकरांना कुठे देणार हे फक्त सांगायला त्याला होत नाही. धारावीकरांच्या लाव ना BKC मध्ये मीटिंग. तुझ्यात एवढी धमक आहे ना, एवढा तू धारावीकरांसाठी एकाला ये ना, एकदा मैदानात ये ना, मैदानात येऊन दाखव आणि धारावीकरांशी सामना कर. का करत नाही अदानी? त्याला माहित आहे धारावीची लोक चांगल्याला चांगले आहेत, प्रेमळ सुद्धा आहेत. वेळ आली ना तर ते घाबरणार नाहीत. अदानीला चांगलं माहित आहे म्हणून अदानी येत नाही धारावीमध्ये. अरे रुको ना, अरे आप पीछे आओ, अरे आप साइड में आओ, बैंडर को आगे रहने दो. मोबाइल नीचे कर.